पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 7वा अध्याय चालू आहे. 7व्या अध्यायामधला 15 आणि 16 हे 2 श्लोक आहेत. त्यातल्या 15व्या श्लोकामध्ये त्यांनी दैवी असुरी संपत्तीसारखं सुष्ट आणि दुष्टाच्या संबंधाने विचार करताना दुष्टबुद्धीचा मनुष्य, क्रूर बुद्धीचा मनुष्य, अधम मनुष्य, मूर्ख मनुष्य असे सगळे शब्द वापरून भगवंतांनी त्याची गती सांगितलेली आहे की तो असा असुर भावाने युक्त असलेला मनुष्य किंवा नर हा त्या मायेच्याच विळख्यामध्ये अडकतो आणि पुन्हा 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 तिथेच फिरत राहतो किंवा त्याच सुखदुःखांच्या मध्ये त्यांना अनेक जन्म घेत राहावं लागतं. पुढचा श्लोक दोघींचा अर्थ म्हणजे दोन्ही श्लोक हे एकत्र घेतले, त्यामुळे दोन्ही श्लोकांचा अर्थ घेताना काल आपण चतुर्विधामध्ये 4 प्रकारचे भक्त आहेत. ते 4 प्रकारचे भक्तामध्ये पहिला आर्त आहे, दुसरा जिज्ञासू आहे, तिसरा अर्थार्थी आहे आणि चौथा ज्ञानी आहे. आर्त आहे त्या आर्ततेला काही कुणाचं नियंत्रण नाही आहे, कारण जो तो आपल्या दुःखाप्रमाणे जे दुःख ज्याला जास्त वाटेल त्या दुःखाप्रमाणे तो भगवंताच्या पुढं ते आपलं दुःख मांडणार आहे, ते निवेदन करणार आहे. त्याचं स्वरूप कसंही असेल, काल आपण बघितलं त्याप्रमाणे की आर्त मनुष्याला कितीही दुःख मोठं झालं तरी सुद्धा त्याला अजून ते मोठं वाटत नाही. तेव्हा अति संकटात जाऊन पडल्यावरच तो भगवंताचा धावा करतो की तो म्हणतो, देवा आता यातनं बाहेर पडणं काही शक्य नाही, आता तू माझ्याकरता काहीतरी पहा. सामान्य मनुष्य पायाला ठेचलं तरी भगवंता अरे काय तुझं लक्ष नाही माझ्याकडे, कसं लागलं मला सांभाळायचं तुम्हाला. इथून एकेकांचं म्हणणं खूप मजेशीर असतं. हिमालयाच्या प्रवासात आपल्याला प्रत्येकाचं बोलून, देवा तू असा कसा रे इथे येऊन बसलास, तुला भेटायला आम्हाला इतक्या लांब यावं लागतंय इथपासून जे म्हणत असतात, मग कसं नाही आम्हाला हे खाली कर बाबा डोंगर, आता तुझं थोडं आता कसा डोंगर खाली. धायकुतीला आलेले आर्त भक्त काय केव्हा कसं किती बोलतील सांगताय, जे ते ज्याच्या त्याच्या स्वभावावरती अवलंबून आहे. जिज्ञासू मात्र काल आपण अर्धा पाऊण तास त्या जिज्ञासू भक्तावर वेळ घातला. त्याचं कारण आहे ते सगळं आपल्याशी निगडीत आहे की आपल्याला या सर्व क्षेत्रातली जी जिज्ञासा आहे ती त्यांनी त्या जिज्ञासू भक्ताला ज्या चांगल्या भागामध्ये वर्गीकृत केलं आहे. म्हणजे जो चांगला भक्त आहे त्या भक्ताच्या ठिकाणची जिज्ञासा ही सुद्धा योग्यच असली पाहिजे, विकल्पाने युक्त असणारी, काहीतरी संशय घेणारी, मनामध्ये वेडवाकडं आणणारी. आणि आपण खूप भक्त आहोत, आपण खूप चांगले आहोत, आपल्या मनात ईश्वराबद्दल खूप श्रद्धा, दृढ विश्वास आहे असं एका बाजूनी म्हणत दुसऱ्या बाजूने संशयांची रांग उत्पन्न करणारी अशी जी माणसं असतात,
प्रत्येक म्हणजे असं वाटतं आपल्याला आपला असतो देवावर विश्वास, पण तरी सुद्धा असं वाटतं अरे तरी सुद्धाला काय अर्थ आहे, मग विश्वास आहे या म्हणण्यालाच अर्थ नाही. म्हणजे ही जी कॅटेगरी आहे, हे जे वर्गीकृत झालेलं एका माणसाचं, एका गटाचं किंवा एका स्वरूपाचं किंवा अशा असंख्य लोकांच्या मनातल्या भावभावनांचं, कल्पनांचं, विकल्पांचं हे जे काही भांडार आहे ना, हे नको आहे. म्हणजे इथे जिज्ञासू शब्दाने त्यांना ही मंडळी नको आहे. त्यांना जिज्ञासू हा खऱ्या अर्थाने भक्तीचा जिज्ञासू, खऱ्या अर्थाने ईश्वराविषयी जिज्ञासू, खऱ्या अर्थाने ज्ञानाविषयी जिज्ञासू, खऱ्या अर्थाने परमेश्वराला प्राप्त करण्याविषयी जिज्ञासू. आता एखादं काही वाचल्यानंतर आपल्या मनात आलं की अरे याचा अर्थ हे असं घडत जातं का. आपल्या मनामध्ये पुष्कळ गोष्टींच्या बद्दल पुष्कळ शंका असतात. तर त्या शंकांचं निरसन होताना म्हणजे शंका याचा अर्थ की खरंच पुनर्जन्मामध्ये काय होतं, कुणाचा जन्म केव्हा येतो, कोण कुणाशी का बांधला. आपण सगळं आपण सरसकट बोलत असतो. या जन्मात सुद्धा आपण म्हणत असतो की बघा या लोकांची ओळख झाली, या लोकांचे संबंध वाढले, याचा अर्थ आपला काहीतरी ऋणानुबंध आहे. आपण म्हणतो या पूर्व ऋणानुबंधामुळेच आपल्या या गाठी भेटी योग असं सगळं आपण बोलत असतो. पण त्या सगळ्यामध्ये आपण पुष्कळ म्हणजे शासंका असतोच. आपल्याकडच्या शंका या कधी संपत नाही. तर ती साशंकता आपल्या मनातली दूर करायला कुणाचं तरी वाचन अपेक्षित आहे. इथे जिज्ञासू मान्य आहे, पण असा काहीतरी वेडावाकडा संशय निर्माण करून काहीतरी त्याला विकृत रूप देऊन त्याला आपल्या मनामध्ये आणि दुसऱ्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण करून देणारा असा मात्र जिज्ञासू मान्य नाही आहे. तिसरा आणि काल आपण त्याच्यावर पुष्कळ चर्चा केली कशा कशा प्रकारचे लोक असतात. आता मी तुम्हाला माझ्या जिज्ञासेचं एक उत्तर सांगते की मला नेहमी वाटायचं की खरंच पुढच्या जन्माकरता माणसाला काय काय त्याच्यामध्ये त्याची ऋण, त्याचं पाप पुण्य हे कसं कसं एकत्रित होतं. तर त्याच्यामध्ये आपण काही काही निकष जे काही आपण शास्त्रातनं वाचले तर त्याच्यावरती आपल्या मनात अजून थोडं काहीतरी इकडे इकडे असतं. पण मला हे आमच्या मैत्रिणीने मला रोहिणीताईंनी मला पुस्तक दिलं त्यांच्या गुरूंचं. त्याच्या प्रत्येकाच्या उत्तरं मिळण्याकरताचा काळ असतो. कुणीतरी आपल्याला ते देतं, आपण त्याच्यातनं त्याचं उत्तर शोधतो. त्यांना विचारलेला एक प्रश्न होता की पुढचा जन्म किंवा माणसांचे एकमेकांशी संबंध. तेव्हा त्यांनी सांगितलं एक लक्षात ठेवा, कुणीही मनुष्य जेव्हा आपल्या संपर्कामध्ये येतो याचा अर्थ त्याच्याशी आपला पूर्वजन्माचा काहीतरी संबंध असतोच. त्यामुळे याही जन्मामध्ये आपण ज्यांच्याशी जसे वागलेले असतो तसे त्या लोकांचे संबंध पुढच्या जन्मात आपल्याशी येणारच आहे. आपले आईवडील आहेत, आपली भाऊ भावंड आहेत, कदाचित ती पुढच्या जन्मामध्ये भाऊ भावंड नसतील पण ती आपल्या जवळची असतील. आपले आईवडील कदाचित आपले आईवडील नसतील पण ते आपले निकटतम असतील. कधी असतील कधी नसतील. मग जेव्हा ते वाचलं मी ते वाचल्यावर मनात आलं की बरोबर आहे, आपल्याला असं कधी वाटलं नाही की हे इतकं आपण ते जाळं विणत बरोबर पुढे जावं. म्हणजे जोपर्यंत मोक्षमुक्ती नाही तोपर्यंत हे असंच जाणार आहे पुढे, हा विस्तार असाच पुढे जायचा आहे. तर म्हणजे या जन्मामध्ये आपले संपर्क कसे, कुणाशी आपण कसे वागलो त्याप्रमाणे पुढच्या जन्मामध्ये त्यातली काय देणी आपल्याला फेडावी लागतील. आता एक आपल्या ओळखीचं कुणी आहे की त्यांनी 4 वेळा सांगितलं की तू माझ्याकडे येऊन जा, तू माझ्याकडे येऊन जा, आपण भेटूया. आणि योगायोग असा की म्हणजे घडलंय तेच माझ्या जीवनातलं सांगते की योगायोग असा की त्या अचानकच गेल्या आणि जाणं राहून गेलं. त्यावेळी माझ्या मनात आठवण झाली. मी म्हटलं त्या माणसाची इच्छा की आपण भेटूया ही काही आपण पुरी केली नाही, आपण गेलो नाही, म्हणजे आपलं झालं नाही जाणं, आपण काय मुद्दाम गेलो नाही असं नाही, पण घडलं नाही आणि त्यांचा मृत्यू अकस्मात झाला. आता पुढच्या जन्मी ह्या भेटीकरता आपण कसे भेटणार असू. म्हणजे या जन्मात सुद्धा काही माणसं कुठून अकस्मात जशी भेटतात. आणि मग मी तेव्हा बहिणाबाईंचं चरित्र काढलं. त्या बहिणाबाईंच्या चरित्रामध्ये त्यांनी आपल्या मुलाला लिहिलं आहे की मला योगशास्त्रामधली जातीस्मर नावाची सिद्धी माझ्या ठिकाणी प्रकट झाली. आणि आत्ता मला दिवस काहीच नाही, 2च दिवसामध्ये आता माझा समाधीचा काळ आलेला आहे. पण मला आता माझे सगळे पूर्वजन्म आठवत आहेत. पण एवढे सगळे पूर्वजन्म तर मी तुला आत्ता सांगू शकत नाही. पण ज्या जन्मामध्ये मी तुझ्याबरोबर आहे तेवढे जन्म मात्र मी तुला सांगते.
तर ते दोघे 13 जन्मामध्ये बरोबर होते. यांच्या त्या विद्यमान 13 जन्माच्या मागे 12 जन्मांपासून त्या दोघांचा संपर्क होता एकमेकांच्या. मग तिने ते आपले 13 जन्म सांगितलं. म्हटलं बघा, एका आईचं एक मूल हा सुद्धा केवढा संपर्क आहे. म्हणजे आपल्याकडे जसं ही प्रेमस्वरूप आई वगैरे मध्ये आपण त्या काव्यात म्हणतो ना, घे जन्म तू फिरवली येईन मी ही पोटी, खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी. पण म्हणजे आस मोठी आहे का नाही आपल्याला माहीत नाही. आता खरं उत्तर मी केव्हा त्याच्यातलं शोधलं, त्यांचं वाचत खूप त्यांनी आत्ता पण पुन्हा ते पुस्तक दिलं आहे. पण जेव्हा मला अगदी पहिल्यांदा ते पुस्तक मिळालं तर त्यावेळी मी अब्दुल कलामांचं अग्निपंख वाचत होते. तर ते वाचताना इतकी आईच्या विषयीची श्रद्धा किंवा इतकी मातृभक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, आता त्या माणसाला ती मातृभक्ती प्रकट करायला संधी काय मिळाली? आयुष्यभरात तो मनुष्य पुन्हा कधी आपल्या आईला भेटायला, म्हणजे आईला वाटायचं यांनी लग्न करावं, तुम्ही इकडे या, तर ते काही त्यांना कधी जायला जमलं नाही. आणि त्यांनी त्यात लिहून ठेवलंय की खरंच या सगळ्या माझ्या संशोधनाच्या घाई गडबडीमध्ये ते लग्न माझं राहूनच गेलं, मला काही त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला. आणि त्यामुळे ती एक गोष्ट म्हणजे आईवडिलांना जर वाटतच असेल, आईवडील 100 वेळा पत्र पाठवतच असतील, अरे ये तुझ्या लग्नाचं काहीतरी बघू, पण नाही असो. पण म्हणजे मला असं वाटलं की ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्याकरता सुद्धा जर त्यांना आईवडिलांच्या काही गोष्टींना मानता आलं नाही किंवा आईची इच्छा म्हणून जाता भेटता आलं नाही, त्यांनी म्हटलं वडील गेले तरी मी भेटायला गेलो नाही, मला तेव्हा काही काम होतं, मला घालता आलं नाही, म्हणजे माझं कर्तव्य म्हणून सुद्धा मी गेलो नाही. मग माझ्या मनात आलं की एवढा हा मातृभक्त मनुष्य आहे आणि इतकं असून सुद्धा याला आईच्या करता काही करता आलं नाही, मग यांची मातृभक्ती कशी प्रकट झाली असेल किंवा त्यांनी कसं आपल्या मातृभक्तीचं काही या जन्मातलं म्हणून त्या नात्यातला आनंद ऋण, कारण असं ना त्यावेळी त्या आईला आनंदच होणार, आपला मुलगा आपल्याला भेटायला आला, आठवणीने आला, आपली भेट झाली, सहवास मिळाला. सहवास काहीच नाही, आपल्या मनात पुष्कळ प्रेम आहे. पण म्हणजे जेव्हा सूक्ष्म जगताचा आपण विचार करतो तेव्हा मला त्यांच्या चरित्रात उत्तर मिळालं. म्हणजे त्यांनी इतकं छान मनाचं समाधान केलेलं आहे स्वतःच्या. ते म्हणाले माझी आई जिथे कुठे असेल आणि जेव्हा केव्हा मी तिला त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्या कयामतच्या दिवशी भेटतील, तोपर्यंत भेटतील की नाही माहीत नाही, पण ज्या दिवशी मी माझ्या आईला भेटेल किंवा भेटण्याची मला संधी मिळेल त्यावेळी मला आई नक्की भेटणार आहे. म्हणजे या जन्मात नाही आमची भेट झाली, म्हणजे इतका मी वाट बघायला तयार आहे माझ्या आईच्या भेटी करता, इतका दीर्घकाळ मी वाट बघेन आणि मग माझ्या आईची मी भेट घेईन. म्हणजे याचं सुद्धा मला समाधान आहे. आता ही जर म्हणजे माझ्या त्यावेळी मनात आलं की भावनिक पातळीवरती मनुष्याची जर भावना इतकी उत्कट असेल तर प्रत्यक्षामध्ये त्याच्या हातनं काही घडलं नाही घडलं तरी तो दोष असेल का? कारण मुद्दाम काहीच केलेलं नाही आहे तर ते नक्कीच दोषास्पद नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळी भक्ती ही एकाच पद्धतीने प्रकट व्हावी लागते असं नाही आहे. आपल्याला जे वाटतं की काहीतरी ऋण त्याच्याविषयी अनेक, आता सत्पुरुषांची चरित्र वाचली तेव्हा असं लक्षात येतं की ह्या सत्पुरुषांनी लौकिकामध्ये त्यातलं काही ते करू शकले नाही, पण त्यांच्या धारणा किंवा त्यांचा जो भाव आहे त्या भावाची उत्कटता मात्र कधी कमी झाली नाही. तर त्यामुळे माझ्या मनात आलं की हे प्रश्न आला कुठे की ते ऋणानुबंध पुढे राहतील की राहणार नाही. तर इतक्या उत्कट भावाने बांधलेले ऋणानुबंध आहेत आणि म्हणून कर्म जे आहे भावोही विद्यते देव तस्मात भावोही कारण, म्हणजे भावातच जर दिव्यत्व बसत असेल तर प्रत्येक गोष्टीला कारण भावच राहील. म्हणजे भावाची उत्कटता जर मनुष्याकडे राहिली आणि जर व्यावहारिक कर्माला जर थोडीशी कमी जास्त उणीव किंवा कमतरता काही जर राहिली तर ती त्या भावाने भरली जाईल. आणि मग माझ्या मनात आलं की हे जे सगळं जोडलं जाणारं जाळं आहे ते जाळं जोडलंच जाईल. ते एकमेकांशी असेच जुळत किती जन्म एकमेकांच्या बरोबर पुढे जाणार आहे. म्हणजे शेवटी आपण कुठे जन्माला येतो, ती सगळी आपली माणसं नातेवाईक का होतात, त्यांच्याच बरोबर हे जीवन घालवल्यानंतर पुढच्या जन्मात काय करू शकतो, आपण पुन्हा त्यांच्याबरोबर कसे येतो, हे जर विचारात घेतलं तर कार्यकारण भाव हा त्यातला महत्त्वाचा. की कार्यकारण म्हणजे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात काय येते,
काय येते याचं जे कारण आहे त्याचं कार्य हेच आहे ना, कार्य म्हणजे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, की कारण एकच की आमच्या असं घडून गेलंय. मग आता त्याचं पुढचं फळ काय? कारण शेवटी कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये पण तेच आहे. मग त्या फळाकडे आलो की तो ऋणानुबंध आलाच. म्हणजे अशा अनेक गोष्टी मनात आल्या. आपल्या पुढे मांडायचं एवढंच होतं की माणसाच्या मनामध्ये अनेक अर्थ असतात, अनेक इच्छा, अर्थार्थी. म्हणजे साधं देवाला नमस्कार करताना किंवा देवाच्या पुढे नमस्कार करताना आपल्याला प्रिय असणाऱ्या माणसांच्या बद्दल आपण म्हणत असतो की बाबा ही माणसं पुन्हा भेटू दे, पुन्हा या माणसांचा सहवास मिळू दे. असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा हा जो अर्थार्थीपणा आहे, हेतू आहे, अपेक्षा आहे, हा जन्म नाही पुढचा. म्हणजे मला जेव्हा अब्दुल कलामांचं पुस्तक ठेवलं तेव्हा माझ्या मनात आलं की विषयाला इतका मनुष्य समर्पित आहे, त्याच तऱ्हेने जीवन व्यतीत केलं आहे आणि जी आवड आहे ती इतकी उत्कट प्रामाणिक आहे की त्यामुळे त्यांना व्याख्यान देता देता मुलांच्या समोरच मृत्यू यावा, ह्याच्यापेक्षा आणखीन काय आनंदाची गोष्ट. कारण जी त्यांची आवड होती, म्हणजे शेवटी कर्म जे आहे ते उत्कट कर्मच त्याचं फल देत असतं. म्हणून हा जो अर्थार्थीपणा आहे, त्या अर्थार्थीपणाबद्दल पण मनामध्ये असंच येतं की माणसाचा जो अर्थ आहे, माणसाची जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा सुद्धा त्यांनी रास्त करा. आणि ती रास्त अपेक्षा करायला काय अडचण आहे असं आपल्याला वाटत नाही, की त्या रास्त अपेक्षेने आपण आपलं काम करत राहू. भगवंत ती आस पुरवत असेल, पुरवेल, आपल्याला माहीत नाही. त्यामुळे जसं आपण बघतो की कोण कोणाकडे जन्माला येतो, कोणता संत पुन्हा कुठे जन्माला येतो, कोणत्या संतांच्याकडे कोण जन्माला येतं, हे सगळं आपण पाहत गेलो तर हे सगळे ऋणानुबंध आपल्याला कळत जातात. इथे त्या ऋणानुबंधांचा संबंध नाही, पण अर्थार्थीचा नक्की संबंध आहे की आमचा हेतू आहे काही मागण्याचा किंवा मिळवण्याचा, तो हेतूसुद्धा अधिक चांगला असावा. कारण त्यांनी आपल्याला कोण म्हटलंय, सुकृतीनं असं म्हटलंय की जो सत्कर्म करणारा माणूस आहे त्यांनी भलत्याच अपेक्षा करू नये. म्हणजे जर आपल्याला सत्कर्मावर श्रद्धा असेल, कुणी आपल्याला त्रास दिला, कुणामुळे आपल्याला काही दुखावलं गेलो, कुणामुळे आपल्याला ठेच पोचली, देव बघून घेईल त्याचं, कशाला? देवानी बघावं त्याला, कशाला? सोडून द्या बस. जे घडलं ते घडलं, जे गेलं ते गेलं, सुटलं. हा सुद्धा अर्थार्थीपणा आहे की ही सुद्धा अपेक्षा आहे, हा सुद्धा हेतू आहे. असू नये, हा कधीच असू नये की देव बरोबर आपण करायचं काय कर, आपल्याला न्यायाधीश व्हायचं. आपण मोठं सिद्धांत म्हणतो की आपल्याला न्यायाधीश व्हायचं काही कारण नाही. भगवंत आहे तो बघून घेईल, पण तो बघून घेईल हे आम्हाला म्हणायचं कारण नाहीच आहे, तो बघून घेणारच आहे. हा विचार आमच्या मनात येतो याचा अर्थ तो बघून घेईल म्हणत नाही आम्ही, त्यांनी बघून घ्यावंच आणि आमच्या मनासारखं करावंच असं असतं. तर त्यांनी असं म्हटलं की हे अर्थार्थी, हे काही खरं नाही. योग्य अर्थ, योग्य हेतू, योग्य कारण, योग्य इच्छा, त्या इच्छांची पूर्तता सज्जन माणसाने करावी आणि मनातले विचारही तसेच ठेवावे, त्याच दिशेने जावे, त्याच पद्धतीने विचार घडावा, अशी एक त्याच्या मागची धारणा आपण आपल्यापुरती स्वीकारायला काही अडचण नाही. ज्ञानी तो तर काय भगवंताचा प्रिय भक्त आहे, त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा आपल्याकडे काही अधिकारच नाही आहे. कारण भगवंतांनी सांगितलंय तो माझा आहे, मी त्याचा आहे, त्याला मी जितका प्रिय आहे त्याच्यापेक्षाही तो मला अधिक प्रिय आहे. कसं सांगू तो मला किती प्रिय आहे? आता त्याच्यावरती आपण काय चर्चा करणार? आणि त्यामुळे हे जे 2 श्लोक काल आपण बघितले त्याच्यातले 4-5 ओव्या आपल्या 7 ओव्या झाल्या. त्यांनी सांगितलं ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा भूतसंचार, ज्याच्यामध्ये अहंकाराच्या भूताचा संचार झाला आहे, अशा माणसाच्या ठिकाणी आत्मबोध, आत्मज्ञान, व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं तर तारतम्य बुद्धी, तत्त्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर विवेक, ज्याचा सुटलेला असतो त्यावेळी त्याला नियमांचं वस्त्र आठवत नाही. त्यावेळी नियमांनी, व्यवहारांनी आणि शिष्टसंमत आचाराने कसं वागावं हे त्याला कळत नाही. आणि मग काय होतं की जी पुढची अधोगती आहे त्याची सुद्धा त्याला लाज वाटायची. एक भ्रष्टाचार केला, 4 गुन्हे केले, 25 खून पाडले, आता काय वाटणार आहे? आता पुढं लोक काहीही बोलवत, काही शिव्या घालवत, कोणताही पाप आपल्या माथ्यावर येऊन त्याचं त्याला काही वाटणार नाही. आणि करिता तर जे न करावे वेदू म्हणे. वेद म्हणतो हे लोक जे करू नये ते करतात,
आणि अशा प्रकारचं जे त्यांचे व्यवहार आहेत ते व्यवहार हे कोणाच्या करता चाललंय? 14व्या श्लोकातल्या ज्यांना मूर्ख म्हटलंय, ज्यांना अधम म्हटलंय आणि ज्यांना दुष्कृतीन म्हटलंय त्यांच्याकरता. पाहे पा शरीराची या गावा, जयालागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडुनिया. आपण देह कशाकरता घेतला, आपण जन्म कशाकरता घेतला, याच्याही पेक्षा आपण कोणत्या घरात जन्माला आलो. कारण आपण कशाकरता देह घेतला धरून आपण काय अध्यात्माची फार उंची गाठायला जाणार आहे की नाही माहीत नाही. पण किमान देवाने आपल्याला कोणत्या घरात जन्माला घातलं, देवाने आपल्याला कोणत्या परिस्थितीत जन्माला घातलं, त्या परिस्थितीमधलं कर्तव्य कर्म काय आहे आणि त्यांनी इथेच का घातलं. कारण त्यांनी जी परिस्थिती दिली याचा अर्थ देवाला त्या परिस्थितीतूनच आपल्याला शहाणं करायचं. हाच देवाचा, कारण देवाचा कोणत्याच हेतूबद्दल शंका घ्यायचं कारण, कारण तो आपला शत्रू नाहीच आहे, तर तो कशाला आपल्याला त्रास देईल. आपले जे काही दोष आहेत त्या दोषांचं निराकरण करण्याकरता तो ती परिस्थिती निर्माण करून असं आपल्याला एकदा कळलं की बाबा आपण जन्माला आलो तर ह्या घरात जन्माला आलो, आपलं हेच काम आहे. आपल्याला माझ्यावर जबाबदारी का, माझ्या एवढ्या मैत्रिणी फुलपाखरासारख्या हिंडत आहेत, मी मात्र घरामध्ये कोंडली आहे, आपलं कामच ते. देवाने आपल्याला तेच काम दिलं तर आपल्याला तेच करायचं, त्याशिवाय आपल्याला बाकीच्यांचं. आणि त्यामुळे म्हटलं ना की दुसऱ्याचं प्रारब्ध भोग जीवन कितीही सुखाचं असलं तरी त्याच्याशी आपल्याला काय करायचं, आपलं काय आहे हे महत्त्वाचं. ते जिथे आहे जसं आहे तसंच ते आपल्याला, आपण नुसतं स्वीकारलेलं नाही, ते आपलं आहे आणि त्यामुळे त्याच्यात आनंद आहे. ते सगळं करण्यात दगदग नाही, तक्रार नाही, नको नाही. आणि म्हणून ते म्हणतात इथे इंद्रिय ग्रामीचा राजविधी, अहम ममतेची या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळविताती. पण माणूस काय करतो, जन्माला आल्यानंतर जग पाहत असतो, आपल्या इंद्रियांनीच पाहत असतो. त्या इंद्रियांच्या राजरस्त्यावरती वावरताना त्याला खूप काही दिसतं, इंद्रिय खूप काही अपेक्षा करतात. नंतर अहंकार आणि ममतेचं अंतःकरणामध्ये एक पोकळ अशा अपेक्षा, त्याला जल्पवाद असं म्हणतात. जल्पवाद म्हणजे पोकळ बडबड, निरर्थक बडबड, आणि उगीच तर्कानी तर्क लढवत ठेवायचा आणि तो विषय काहीतरी पुढे नेत राहायचा. आणि विकारांतरांची मांदी मिळविती, आणि वेगवेगळ्या निष्फळ विकारांतर, वेगवेगळे विकार, वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या ठिकाणी आणून त्यांचे संग्रह, मांदी म्हणजे संग्रह करतात. दुःख शोकांचा घाई, दुःख आणि शोक याच्या घाई म्हणजे धावा, त्याला सारखं इकडून तिकडे तिकडून इकडे व्हावंच लागतं. दुःख शोकामध्ये मारलियाची सेची नाही, किती वेळा दुःख झालं, किती वेळा धावपळ करावी लागली, किती वेळा आपण शोकग्रस्त झालो हे तो विसरून जातो. हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. हे कशाकरता सांगायचं तर हे सगळे लोक मायेने ग्रासले. ते असे का करतात हे सांगण्याचं कारण एवढंच की ते मायेने ग्रासले, म्हणून ते माते चुकले, म्हणून त्यांना माझी सय होत नाही, आठवण होत नाही, माझ्यापासून दूर जातात. ऐका चतुर्विध मज भजले. परंतु जे हे चार जे सुकृती नाही ते मात्र भजतात मला. आणि काय करतात, जी ही आत्महित केले वाढते का. आणि मग ते जेव्हा मला भजतात त्यावेळी आधी तर चांगलं व्यवहार करतातच, त्याबरोबर माझ्या ठिकाणी माझं स्मरण ठेवतात. त्यामुळे ते करत काय जातात, आत्महिताची वाढच करत जातात. स्वतःच्या ठिकाणी आत्महित वाढवतच नेतात. जो पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा. आता हे चार भाग त्यांनी आपल्याला सांगितले. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय. म्हणाले इथे तेषां त्या सगळ्यांच्यामध्ये, त्या चौघांच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानी हा नित्ययुक्त असतो. त्याच्या मनामध्ये स्खलनशीलता, त्याच्या मनामध्ये विस्मरण, त्याच्या मनामध्ये अन्यथा बुद्धी नसतेच, कारण तो पूर्ण ज्ञानी आहे. आणि त्या पूर्ण ज्ञानाच्या ठिकाणी वेडावाकडा विचार संभवत नाही. म्हणून तो कसा आहे, तो नित्ययुक्त आहे. घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी त्याचा संबंध फक्त एका परमात्म्याशीच राहतो. बाकी तो त्याच्यापासून नाही, आता हे घडलंय, हे आपल्याला प्रतिकूल घडलंय,
हे आपलं आहे तुला आपलं काय आहे? एकदा तो परमात्मा आणि आपण भिन्न नाही म्हटलं जे आहे ते तो पाहिल, त्याच्या दृष्टीने जे घडायचं असेल ते घडेल, आपल्याला विचार करण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. एक भक्तीशिवाय त्याच्या ठिकाणी दुसरा विषय नसतो. एका भक्तीशिवाय त्याला काहीच महत्त्वाचं वाटत नाही आणि त्यामुळे तो अखंड माझ्या भक्तीमध्ये राहतो. आणि जो माझ्या अखंड भक्तीमध्ये राहतो, एक भक्ती विशिष्यते, ही त्याची विशेषता आहे. हे विशेषत्वाने त्याच्या जीवनात घडतं. प्रियो ही ज्ञानिनोत्यर्थम. ज्ञानी माणसाला अहम, मी फार प्रिय आहे. कारण ज्ञानी माणसाला माझ्याशिवाय दुसरं काही त्यांनी ओळखलंय की हे जग म्हणजे माझ्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. तर दुसऱ्या कशाला प्रिय म्हणण्यासारखं काय आहे? कारण एकटा एक परमात्माच सर्व दूर जर भरून आहे तर आणखी वेगळं प्रिय असायचं काय कारण आहे? तोच सर्व दूर आहे, त्यामुळे तोच मला प्रिय आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की असा जो प्रिय असलेला म्हणजे मला प्रिय करून राहणारा ज्ञानी आहे तो सच मम प्रिय, तो मला सुद्धा प्रिय आहे. त्याला जितका मी प्रिय आहे तितका तो मलाही प्रिय आहे. ते तर आरती तो आरतीचे निव्याज आहे. आता इथे तुम्हाला सांगतो म्हणाले, तिथे म्हणजे जेव्हा भक्ती करतो तिथे तो जो आर्त आहे तो त्याच्या आर्ततेच्या कारणाकरता माझ्याकडे वळतो. त्याला त्यावेळी की इतकं काही प्रसंग मोठा कठीण बाका वाटत असतो की हे आपण सोडवू शकत नाही. परमात्म्याने सोडवावून मला यातनं सही सलामत बाहेर काढा, एवढी त्याची अपेक्षा असते म्हणाले. म्हणून तो त्या कारणाने मला भजत असतो. जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे. जिज्ञासू त्याला काही जाणून घ्यायचं आहे म्हणून तो बसतो. त्या जाणण्याची अनेक कारणं आहेत. एका जिज्ञासूवर खूप बोलण्यासारखं आहे. जिज्ञासा कशाची आहे? परमेश्वराच्या शक्तीची आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याची आहे. की परमेश्वराचं सामर्थ्य काय? तो कशालाही उत्तम सामर्थ्य देऊ शकतो, शक्ती देऊ शकतो, बल देऊ शकतो. हा गाणारा आहे. हा गाणारा म्हणतो भगवंता तुझी उपासना करतो, तुझ्या उपासनेमधून माझी कला, गायन कला विकसित होऊ दे. मला काय पाहिजे आहे ते मला दे. आपण कालिदासाची गोष्ट पाहिली. तो बिचारा साधा एक मेंढपाळ आणि त्याला एक राजकारणामध्ये ओढून आणून त्या राजकन्येच्या समोर उभं केलं आहे. त्या राजकन्येचा विवाह करायचा आहे. किती हुशार अत्यंत विद्वान अशा लोकांना निरुत्तर करून ती राजकन्या म्हणते हे कोणी विद्वान नाही. शेवटी काही लोक ठरवतात की हिची आता तिच्या बुद्धीचा गर्व आणि ही जी भूमिका आहे तिची चांगली फजितीच करायची. आणि म्हणून त्या मेंढपाळाला आणतात. त्यालाच एका राजपुत्राचं सोंग देऊन तिच्यापुढे उभं करतात. काय 2-3 प्रश्न ती विचारते, त्याला तो काय हो नाही एवढंच करतो. पण तिचा योग वाईट, याचा योग चांगला. हा ज्याला हो म्हणतो ते फारच योग्य असतं, हा ज्याला नाही म्हणतो तेही फारच योग्य असतं. त्यामुळे त्या राजकन्येला वाटतं यांनी एवढं वाचन केलं, याच्या एवढीच जाण आहे की या माणसाला प्रत्येक गोष्टीचं बरोबर उत्तर माहिती आहे. ती पसंत करते, लग्न करते. पण लग्न केल्यानंतर ह्यांनी तोंड उघडलं की ती ओळखते हा फारच निरक्षर असा मनुष्य आहे. त्यामुळे तिला दुःख होतं. ती इतकी संतापते आणि ती त्याचा एवढा अपमान करते. तो म्हणतो बाई मला लोकांनी आणून धरून तुझ्यापुढे उभं केलं, तुझी विद्वत्ता काय याच्याशी मला काहीच करायचं नाही. मला ते तुझा राज्यात कारभार याच्याशी काही माझं पडलेलंच नाही. मला या अधिकाराशी या पैशाशी धनाची मला लोभही नाही. तो म्हणतो मी इथून निघून जातो, मला काय करायचे, मी इथे थांबणारच नाही. आणि तो तिच्या इथून मागच्या बाजूने तिच्या महालाच्या खिडकीमधून उडी मारून पार पसारून निघून जातो. आणि तो जो जातो तो कालीमातेचीच उपासना करतो. आणि तिला म्हणतो मला या राजकन्येने असं अपमानित केलं आहे. मी अडाणी आहे म्हणून काही बिघडलं नाही, परंतु ही राजकन्या मात्र मला अशी अपमानित करते. माझं अडाणी पण मला कधी पोचलं नाही, पण आता मात्र पोचलं आहे. तू आता मला शहाणं कर. असं म्हणून जेव्हा तिने ती अपेक्षा त्या सरस्वतीच्याकडे कालीमातेने ऐकली आहे आणि सरस्वती माझ्या मुखामध्ये राहो, माझ्या जिभेवर राहो आणि मला ज्ञान मिळव असा सरस्वतीचा मला अनुग्रह आणि वर हे कालीमाते तू दे. म्हणून त्या कालीमातेच्या मंदिरामध्ये त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली.
कालीमाता प्रसन्न झाली आणि कालीमातेने त्याला वर मागितलं तर मला दुसरं काही नको, माझ्या जिभेवर सरस्वती राहिलं, बाकी दुसरं मला काही नको आहे. आणि त्याप्रमाणे मग कालीमातेने त्याला विद्वत्ता, प्रतिभा सगळंच दिलं आणि ती म्हणाली तू श्रेष्ठ कवी होशील. आणि मग हा मोठा कवी झाला आणि त्यांनी आपल्या स्वतःचं नाव म्हणून कालिदास, कालीचा दास आहे, तिने त्याला मोठं केलं आणि तिने त्याचं जीवन उभं केलं म्हणून स्वतःचं नाव कालिदास घेतलं. सांगण्याचा हेतू काय आहे की माणूस जेव्हा काही मागायचं म्हणून जिज्ञासा करतो, पराक्रम पाहिजे आहे. गुरु गोविंद सिंग त्यांचा सगळा जर पाहिला तर तेग बहादूर सिंगांचा झालेला वध पाहून गुरु गोविंद सिंगांनी देवीची प्रार्थना केली. काश्मीरमध्ये जाऊन त्या कोठनयाना डोंगरावरती जाऊन त्यांनी पुष्कळ मोठं साधन केलं आणि चंडी म्हणजे शतचंडी, सहस्रचंडी अशा प्रकारे उपासना करून तिला प्रसन्न करून घेतली. म्हणजे ही काय आहे, ही काही प्राप्त करण्याची जिज्ञासा आहे आणि ती जिज्ञासा पूर्ण करण्याकरता ईश्वराची केलेली पूजा. मार्ग चांगलाच आहे, कायम मला यश मिळू दे, साधना केल्या जातात आणि सर्व राजांच्याकडे, राजे वगैरे पूर्वीचे सोडून द्या, आज जे निधर्मीपणाच्या गोष्टी बोलतात त्या प्रत्येक मंत्रिमंडळातल्या, प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक माणसाचा म्हणजे प्रत्येक नेत्याचा एक एक ज्योतिषी असतो, त्याचा एक एक कुणी योजलेला अनुष्ठान करणारा ब्राह्मण असतो, त्याचबरोबर त्याच्याकडे त्याचा एक गुरु असतो आणि ते सगळे सांगतात त्याप्रमाणे मुहूर्त, काल, वेळ सगळं बघूनही माणसं कामं करत असतात. कारण यांना यश मिळवायचं असतं, त्याच्याकरता ते जिज्ञासू असतं. जिज्ञासा कशाची? जे मिळालं आहे ते तसंच टिकावं, याकरता ते कसं टिकेल या जिज्ञासेनी हे सगळे, कारण हे सगळे मार्ग फलित होतात हे ऐकलं आहे. मग आता आपल्या बाबतीत होतात की नाही ही एक जिज्ञासा. अनेक प्रकार आहेत. त्यांनी इथे म्हटलंय जिज्ञासू तो जाणावयाची या लागी भजे. आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे त्याकरता तो भजतो. तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी आणि त्यामुळे त्याला तिजेनी म्हणजे तिसऱ्या, त्या तिसऱ्या गोष्टींनी त्याला जी इच्छा असते त्या अर्थाची सिद्धी होते. मग चौथी याचा ठाई काहीची करणे नाही. जो ज्ञानी भक्त आहे तो देवाला काहीच मागत नाही, म्हणून भक्तो एक पाही ज्ञानी आजो. म्हणून हा जो भक्त आहे तो बघा तो खऱ्या अर्थाने भक्त आहे. जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदाभेदांचे कवडसे, मग मीची जाहला समरसे आणि भक्तुही तेवीची. हे महत्त्वाचं. म्हणाले हा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाला जे ज्ञान झालंय माझ्या स्वरूपाचं, त्या माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये फिटले भेद अभेदांचे. आता भेद आणि अभेद, कशाशी भेद ठेवावा, कशाशी अभेद ठेवावा, हे जे आहे त्याचे कवडसे जे भेद अभेदांचं जे अज्ञान आहे ते अज्ञान फिटलं आणि प्रकाश कशाचा निर्माण झाला? ज्ञानाचा. आणि भ्रमाला किंवा भेदांना आणि अभेदांना नाव काय दिलं? कवडसा. तिथे अभेदाचा पण कवडसाच आहे, थोडासाच येणारा प्रकाश आहे. त्या तेवढ्याच ते ज्ञान नाहीच. अज्ञान जरी असलं तरी जाणीवच आहे ना, योग्य किंवा अयोग्य, त्या जाणीवेमध्येच तो काम करतो. की हे आपल्याला असंच वाटलं, कधी ज्ञानाची जाणीव असते, हे आपल्याला असंच वाटलं, ही कधी अज्ञानाची जाणीव असते. आपण म्हणतो ना अहो तेव्हा लक्षातच आलं नाही, असं कसं केलं आपण, कोण जाईल करतो, कारण तेव्हा तेच सत्य वाटतं, तेव्हा तेच योग्य वाटतं. म्हणून त्यांनी सांगितलं हे कवडसे आहेत, हे येणारे झरोक्यामधनं येणारा कवडसा आहे ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा, म्हणजे भेदाचा किंवा अभेदाचा. हे जे कवडसे आहेत ते सगळे दूर केव्हा होतात? जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेव्हा दूर होतात. फिटले भेदाभेदांचे कवडसे, मग मीची जाहला समरसे. मग तो माझ्याशी एकरूप होऊन जातो. मीची जाहला समरसे आणि भक्तू ही तेवीची. म्हणजे अद्वैत भावानी माझ्याशी ज्यावेळी तो एकरूप होतो ज्ञानाच्या भूमिकेतून, त्याच वेळी
तो भक्तीच्या भूमिकेतून माझी सेवा करतो. म्हणजे लोकांना दिसायला तो पूजा करतो, पाठ करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, तो लोकांना गुरुपदेश देतो, तो लोकांच्या करता समाज कल्याणाची कामं करत राहतो, लोकांची दुखणी बरी करतो, लोकांना आश्वासन देतो, काही अडचणींच्या मधून तो मुक्त करतो. हे सगळं त्याचं क्रियाशील काम जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं हा साधा एक भक्त आहे किंवा ह्याच्याकडे काहीतरी सामर्थ्य आहे किंवा ह्याच्या तपश्चर्येचं याला मिळालेलं जे काही सामर्थ्य स्वरूप सिद्धी रूप जे प्राप्त आहे त्याचा उपयोग करून हा लोकांना भुलवतोय किंवा ह्या लोकांच्या दुःखांचा परिहार करतोय. पण हा काही ज्ञानी नव्हे. म्हणजे लोकांना तो असा ज्ञानी आहे, असा ज्ञानी भक्त आहे ते म्हणतात असं वाटत नाही. त्याचं कारण असं की त्याच्यातल्या ज्ञानाने तो माझ्याशी समरस झाला आहे आणि तरीसुद्धा माझ्यावरच्या भक्तीने तो या जगामध्ये काम करतोय. हे असं घडत असताना परी अनेकांची दिठी नावे ग, पण जे लोकांच्या दृष्टीला मात्र हे योग्य वाटत नाही. अनेकांचे दृष्टी नावे ग जैसा स्फटिकुची आभासे उदक. आता जसं माया भवन उभं केलं तर त्या मायानगरीमध्ये जर पाणी दाखवायचं आहे तर म्हणाले मोठं स्फटिकाचा वापर केला जातो आणि ते स्फटिक लांबून पाहिलं तर इथे पाणी आहे असं वाटायला आणि माणूस फसतो. ते पाणी आहे या कल्पनेने फसतो. तर तसं म्हणाले इथे तुम्हाला हे दृष्टांतांनी सांगतो की तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. म्हणाले जसं स्फटिकाच्या ठिकाणी पाण्याचा भास होतो आणि मनुष्याची फसगत होते तसं म्हणाले ज्ञानाच्या बाबतीत नाही आहे. ज्ञानी खरंच त्यावेळी अद्वैत भावाने परमात्म्याशी एकरूपच असतो आणि बरोबर त्याच वेळी या जगातल्या लोकांचं आर्त दूर करण्याकरता त्यांच्याकरता कार्यशील पण असतो. म्हणून तो भगवंताचा भक्त पण असतो. तो भगवंताचा भक्त होऊन लोकांच्या दुःखाचं निवारण करतो आणि त्याच वेळी ज्ञानी आहे म्हणून माझ्याशी एकरूप आहे. हे जरी वर जे काही कार्य करत असेल ते कार्य घडत आहे पण त्या कार्याने त्याचा आध्यात्मिक अधिकार कुठेही कमी होत नाही. आणि म्हणून ते पुढे आपल्याला सांगतात परी अनेकांची ये दिठी नावेक जैसा स्फटिकोची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तू. भगवंत सांगतात त्याचं काय कौतुक सांगावं. जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला. जसं वाऱ्याचं आहे की आकाशामध्ये जो तो विरोध केला पण वाऱ्याने जर वेगळी आकाशामध्ये आपल्याला गती ठेवली नाही तर तो वारा आपल्याला कळत नाही वेगळेपणाने. मग वारे पण वेगळे नुरे मग त्यावेळी वारा आणि आकाश दोन्हीही एकच झालेले राहतात. तेवी भक्त हे पैज न सरे. त्याचप्रमाणे भक्त असणं ही त्या ज्ञानाची प्रतिज्ञा सरलेली म्हणजे संपलेली नसते. केव्हा जरी ऐक्या आला, जरी तो माझ्याशी एकरूप झालेला असला तरी सुद्धा तो भक्त म्हणून कार्य करतच राहतो. त्याला काही फरक पडत नाही. जरी पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे. आकाशामध्ये जो वायू निर्माण झाला निर्माण केला गेला जसं आपण आपल्या घरामध्ये पंखा लावला की म्हणतो चला वारे येईल, पंख्याचं तरी वारं पाहिजे आणि मग उन्हाळ्यामध्ये आपली लाई लाई होत असते. आपण तो वारा गगनामध्ये जिरला असला तरी पंख्याने आपण निर्माण करतो आणि त्याला वेगळं करतो. जरी पवन हलवणी पाहिजे, जर आम्ही वारं आहे हे आम्ही जर त्या वाऱ्याला गती दिली, दिशा दिली, हलवलं तर आमच्या प्रत्ययाला येतं ते वारं तिथे आहे. तरी गगना वेगळा दिसेजे म्हणजे त्याच वेळी देखीजे, त्याच वेळी तो आकाशापेक्षा वेगळा आमच्या प्रत्ययाला येतो. आणि मग एरवी गगन तो सहजे असे जैसे आणि जर त्याला काही धक्का दिला नाही तर एरवी तो आकाशच आहे, आकाशातच मुरून आहे. म्हणजे ज्यावेळी आवश्यक आहे की त्यांनी भक्त म्हणून कार्य करावं त्यावेळी तो कार्य करत असतो तेव्हा आम्हाला तो वेगळा दिसतो ईश्वरापासून.
पण नाही तर तो नेहमीच ज्ञानामुळे ईश्वराशी एकरूपच आहे, कुठे वेगळा, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. तो त्याच्याशी एकरूप, हे सगळं दृष्टांतांनी सांगतायत. तैसे शरीरे हन कर्मे तो भक्त ऐसा गमे, तो शरीराने वेगवेगळी कार्य करतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो भक्त आहे. जसं समर्थांच्या बाबतीत लोक म्हणतात की बघा ज्ञानेश्वर माऊलींपासून सगळे तुकाराम महाराजांपर्यंत सगळे जे संत आहेत, ह्या सगळ्या संतांनी आत्मज्ञान, आत्मोद्धार हेच विषय मांडले. पण समर्थांनी मात्र हे प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये कसं वागावं, काय वागावं, राष्ट्रकार्य कसं करावं, हे समर्थांनी केलं. त्यामुळे या इतर संतांच्या पेक्षा समर्थ वेगळे आहेत आणि आम्हाला जास्त आवडतात असं काही नाही. समर्थांना भगवंतांनी ते कार्य करायला सांगितलं आणि समर्थांनी केलं. या इतरांना ते करण्याची गरज नव्हती आणि त्यांनी करायचं नव्हतं म्हणून त्यांनी नाही केलं. म्हणजे समर्थ कोणी वेगळे मोठे आहेत आणि बाकीचे संत कोणी वेगळे कमी आहेत, किंवा समर्थ कोणी वेगळे कनिष्ठ आहेत आणि बाकीचे संत कोणी विशेष आहेत, असं काही नाही. प्रत्येकाचं कार्य आहे, त्या कार्यात त्यांना प्रवृत्त करून भगवंतांनी चालवलं की आपल्याला वाटतं की ते एक वेगळ्या प्रकारचे. भगवंतांनी त्यांना त्या कार्यात नाही चालवलं तर आपल्याला वाटतं हे काही नाही, हो भगवंताशी एकरूप होऊन राहील, लांब लांब कशाला. विवेकानंद आणि रामकृष्ण दोघंही भगवत भक्तच आहेत, पण रामकृष्ण आपले कधी खोली सोडून बाहेर पण नाहीये आणि विवेकानंद जगभर धर्माचा प्रसार करतो. जे सामर्थ्य रामकृष्णांचं आहे ते सामर्थ्य त्यांनी विवेकानंदांना दिलं. एवढं करून सुद्धा स्वतः हल्लेच नाही. मग आम्ही असं म्हणायचं का, म्हणजे आमच्यासारखा, म्हणजे मला पूर्वी नेहमीच असं वाटायचं की आपल्याला रामकृष्ण परमहंस आवडतात तेवढे काही विवेकानंद आवडत नाही. कारण असं आहे ना, आपण जास्त शहाणे, ही हवा जोपर्यंत डोक्यात असते तोपर्यंत आपण असाच विचार करतो की हो यांनी केवढी अध्यात्मामध्ये काम करत ते राहिले आणि केवढा रामकृष्णांचा अधिकार. आणि विवेकानंद मात्र जगभर फिरत राहिले. विवेकानंदांनी अनेक गोष्टींची तडजोड केली, विवेकानंदांनी अनेक गोष्टी केल्या त्यांच्या चरित्रामध्ये आपण जे जे वाचतो. मग हे असं कसं केलं, मग ते तसं कसं केलं, की झाले डोक्यामध्ये शंका कुशंकांना सुद्धा. पण त्यांनी इथे जे म्हटलं आहे की ते म्हणतात की जो कार्यकारी होतो, अधिकार, आम्हाला अधिकार आहे का नाही आम्हाला कळतच नाही, कारण तो अधिकार आमचा नाहीच आहे. कारण दुसरा संत आहे का सत्पुरुष आहे हे कळायला सुद्धा अधिकार असावा लागतो ना, त्याच्याशिवाय संत सत्पुरुष कसा कळेल. तो अधिकार आपल्याकडे नाहीच, म्हणूनच आपण बोलतो. आणि म्हणून ज्ञानदेव आपल्याला सांगतात की अहो तुम्हाला जर वाटत असेल की हा शरीराने अनेक कर्म करतो आणि हा भक्त आहे किंवा हा याच्या काही इच्छा आकांक्षा म्हणून हे कार्य करतो, तो भक्त ऐसा गमे, तो काही मोठा ज्ञानी नाही, तो भक्तीने कार्य करत राहतो. परी अंतरे प्रतीती धर्मे नीची जाळला, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये प्रतीती अनुभूती, त्याच्या अंतःकरणातली अनुभूती मात्र तीच आहे आणि त्या अनुभूतीने तोच आहे, तो परमेश्वर रूपच आहे. आणि त्यामुळे एवढंच कशाला अगदी विवेकानंदांचं उदाहरण घ्यायचं तर विवेकानंदांनी जे कार्य केलं आयुष्यभर त्याच कार्याच्या संबंधाने त्यांचं जेव्हा आपण केव्हा देह सोडणार आहोत हे ज्या क्षणी त्यांना कळलं की हा आपला देह सोडण्याचा क्षण आहे, आता आल्याबरोबर त्यांनी त्या तारखेला वर्तुळ करून ठेवलं आणि त्या क्षणी सगळं त्यांना सर्व स्मरण व्हायला लागलं. आपण कुठून आलो, आपण का आलो, आपलं नियोजित कार्य इथे काय होतं, ते करताना आपल्यावरती किती प्रकारची माया किंवा मोह किंवा काही गोष्टींचं अज्ञान हे आपल्याकरता का ठेवलं होतं, हे सगळं जेव्हा त्यांना कळलं त्यावेळी ते त्यांचा अधिकार किंवा त्यांचं स्थान हे ते जाणून राहिले. त्यांना कळलं की आपण कुठून आलो, आता आपण जाणार आहोत ते कुठे जाणार आहोत. पण मग असं कळलं तरी सुद्धा त्यांची स्थिती काय आहे, त्यांनी असं म्हटलंय की त्याला या सर्व कर्मामध्ये जरी गुंतवून टाकलं ईश्वराच्या इच्छेने तरी सुद्धा तो मूळचा कसा आहे तर तो मूळचा ज्ञानीच आहे, तो मूळचा ईश्वराशी एकरूप झालेलाच आहे. आणि ईश्वराशी एकरूप होऊन त्याच्यामध्ये आता मिळवायचं असं काही शिल्लक नाही.
आता त्यात आणखीन एक बारकावा आपण लक्षात घेण्यासारखा आहे तो असा की हा भक्त आहे असं म्हणताना इथे श्लोकामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. चौथा भक्त ज्ञानी भक्त आहे असं सांगितलं. म्हणजे एका वेळी तो काय आहे, एका वेळी तो भक्तही आहे आणि त्याच वेळी तो ज्ञानी आहे. आता भक्त आहे म्हणून तो काय करतो तर ईश्वराचं कार्य करत राहतो आणि ज्ञानी आहे म्हणून तो काय करतो तर तो भगवंताशी एकरूप होऊन राहतो. म्हणजे हे त्याचे 2 अधिकार त्यांनी आपल्याला इथे सांगितले की ज्ञानी भक्त कसा असतो. तो मुळात ज्ञानीच असतो. त्याचं ज्ञान कधीच कमी जास्त होत नाही किंवा कुठलंही कार्य करत असताना तो ज्ञानाची भूमिका सोडून देऊन भक्ताची भूमिका घेत नाही. एकाच वेळी ह्या 2 भूमिका त्याच्या ठिकाणी सारख्याच पातळीवर विद्यमान असतातच. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून ते इथे सांगतात आपल्याला की तो भक्त ऐसा गमे परी अंतरे प्रतिती धर्मे मीची झाला. म्हणजे मनामध्ये इथे हा ज्ञानी का हा भक्त, मग यांनी काय घ्यायचं, त्याला ज्ञानी म्हणायचं का भक्त म्हणायचं, हा संभ्रम आपण ठेवायचा. तिथे तो काय आहे, एकाच वेळी ज्ञानी पण आहे आणि त्याच वेळी तो भक्त पण आहे. तो कार्यशील आहे तेव्हा तो भक्त आहे आणि जो त्या अंतरंगामध्ये जोडला गेलेला आहे तेव्हा तो त्याच क्षणी म्हणजे तो नामस्मरण करतोय मुखाने. मुखाने नामस्मरण करणं ही भक्तीची साधनेची एक क्रिया. ही क्रिया करत असताना सुद्धा तो अंतरंगात कोण आहे, ज्ञानी आहे. भगवंत आणि मी आम्ही एकरूपच आहोत या भावनेतूनच त्याची भक्ती प्रकट होते. हा अद्वैत भाव अंतःकरणामध्ये तसाच जिता जागताय आणि त्या भावातच त्याची भक्ती कशी प्रकट होते, तो परमेश्वराचं नामस्मरण करतो. आणि त्याचं ज्ञान कसं प्रकट होतं तर त्या नामस्मरणामध्ये तो भगवंताच्या अद्वैत भावामध्ये नाम घेतो. म्हणून त्यांनी म्हटलंय हा ज्ञानी भक्त असा आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं पुढे आणि ज्ञानाचेनी उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे. आता ज्ञानाच्या उजिडलेपणे ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तो काय जाणतो, मी आत्मा आहे हे त्याला नेहमीच माहिती आहे. कारण ज्ञानामुळे तो आत्मस्वरूपातच आहे. तो आत्मज्ञानाच्या पातळीवरूनच व्यवहार करतो आहे. म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांगतो. मग मी असं कशाचं उत्तर दिलं, कशाचं स्पष्टीकरण केलं माऊलींनी, सच मम प्रिय हा आणि तो मला प्रिय आहे. का प्रिय आहे, कारण अखंड त्याला मी प्रिय आहे. याचं अगदी सरळ सरळ ज्ञानेश्वरांच्या भाषेतलं ते भाषांतर आहे. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय हा. त्याला अहम मी, मला, माझं या भावाने त्याला मी प्रिय आहे. तसा मलाही मी माझं या भावाने मलाही तो प्रिय आहे. आणि कसा शांत म्हणून तो म्हणतात कसा इथे की उचंबळला शांता. ते म्हणतात की अगदी अत्यंतिक आनंद होतो मला आणि मी आनंदाने उचंबळून त्याला माझा आहे असं म्हणतो. का म्हणतो त्याचं कारण त्यांनी माझ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय स्वीकारलेला नाही, त्याला माहीतही नाही. हा गा जीवा पलीकडील ये पुणे जो पावोनी वावरोही जाणे तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होईल. आता पुन्हा एकदा सांगतो म्हणाले, एकाच वेळी तो जेव्हा भक्त आहे आणि ज्ञानी आहे त्याचं आणखीन एक स्पष्टीकरण. आणि जसा मला तो प्रिय आहे तसा त्यालाही मी प्रिय आहे. हा गा जीवा पलीकडील ये पुणे. जीवाच्या पलीकडची खूण म्हणजे काय, आत्म्याची. जीवाच्या पलीकडचं जे आत्मस्वरूप आहे त्याचं त्याला दर्शन झालेलं आहे. त्याने त्याचं ज्ञान घेतलेलं आहे म्हणजे त्याला आत्मज्ञान झालेलं आहे. ही जीवाच्या पलीकडची खूण आहे, हे चिन्ह आहे, हे त्याला जाणलेलं आहे, त्याने ते अनुभवलेलं आहे. जो पावोनी वावरोही जाणे, ज्याने त्या आत्मस्वरूपाला पावोनी प्राप्त करू नये, काय करायला जाणतो, वावरोही जाणे. ते प्राप्त काय पाहिजे, ते प्राप्त करूनही
आपण व्यवहार कसा करावा हे तो जाणतो. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की तुकाराम महाराजांनी म्हटलंय की मुक्ती तो परिणली नवरी. काय म्हणाले, आम्हाला मुक्तीचं काहीच नाही वाटत. नंतर आम्ही आता दिवस 4 खेळी वेळी, आता आम्ही इथे राहतो म्हणजे काय, एक 4 दिवस आहे त्या पृथ्वी तलाव राहायचे, आनंदात राहायचं, भगवंताचं नाम घ्यायचं. मिळवायचं काय, मिळवायचं काहीच नाही. हे आता या अध्यात्माच्या क्षेत्राचं आहे. परंतु जी मुलं भोगत असतात, पाठ करत असतात, अभ्यास करत असतात, अभ्यास करून परीक्षा लिहायला, पेपर लिहायला जातात, नाही परीक्षा द्यायला जातात, त्यावेळी त्यांची जी मनस्थिती असते हे सगळं तयार आहे, नाही आपल्याला आठवेल ना, हे आपण बरोबर लिहू ना, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येईल ना, हे कुठपर्यंत, जोपर्यंत साधना अभ्यास चालू आहे तोपर्यंत. एकदा अभ्यास झाला, हाच मुलगा कॉलेजमध्ये प्रोफेसर झाला, मुलांना तो विषय शिकवू लागला की ते त्याला इतकं सहज सोपं होतं की कधीही मुलगा त्याच्या घरी गेला, संध्याकाळी 4ला जाऊ की 8ला जाऊ, त्यांनी जर विचारलं की सर हे कसं करायचं, तो एका क्षणात त्याला सांगतो की बाबा हे असं असावं, हे असं असावं, हे असं लिहावं, याचं प्रेझेंटेशन असं असावं, हे समजून घ्यायचं आहे, तर त्याच्या मागच्या 1 2 3 4 ह्या स्टेप्स आहेत, असं समजून घे, असं लक्षात ठेव. काय त्याला अवघड आहे, काही नाही, कारण सहज वावरतोय त्या विषयामध्ये, त्याचा संचार सहज आहे. मग भीमसेन जोशींसारखा गायक आहे, जसरासारखा गायक आहे, किशोरी आमोणकरांसारखे गायक आहे, गायला बसताना 10 वेळा देवाला विसरलो, देवाचं गाणं बरोबर, देवाचं गाणं बरोबर, आज माझं काही न चूक, काय सांगायची गरजच येत नाही, सगळं तयार आहे, फक्त सहज आहे. हे सहज होतं. तसं ते म्हणतात, एकदा ज्ञानाने परिपक्वता आली आणि आत्म्याचं दर्शन झालं, आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, आणि अशी एकरूपता प्राप्त झाल्यानंतर तो जो लौकिकामध्ये व्यवहार करतो तो सहज आहे. आणि हे इथलं जे वर्णन आहे अशा त्या ज्ञानी भक्ताचं, हे ज्ञानी भक्ताचं वर्णन वल्लभाचार्यांना फार, वल्लभाचार्य आचार्यांमधले ते म्हणतात की अशा ज्ञानी पुरुषांनी, अशा अधिकारी पुरुषांनी यज्ञयाग करावेत, अशा अधिकारी पुरुषांनी जगामध्ये मोठमोठी कर्मकांड पार पाडावी. जे जसं आता आपण म्हटलं की जे नवचंडी, जे 9 लाख जप करून चंडी करावी, सहस्रचंडी करावी, त्यांनी जे मोठमोठी यज्ञांची सत्र आहेत ती सत्र त्यांनी चालवावीत. कारण अशा ज्ञानी पुरुषांनी केलेलं एक कर्म हजारो वर्ष लोकांचं कल्याण करण्याकरता उपयुक्त आहे. कारण त्याच्या कर्माची जी गुणवत्ता आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे पुण्य आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आमच्या कर्माला नाहीच आहे. आणि म्हणून लोकमान्य टिळकांची भाषा तीच आहे, चाल तीच आहे, ज्ञानयुक्त भक्तिपूर्ण कर्मयोग. भक्तीने युक्त आहे आणि ज्ञानपूर्वक आहे. ज्ञान हा त्याचा बेस आहे. म्हणून तर गीता रहस्य गीतेवरतीच उभं आहे. त्यांनी कर्म जोडलं कोणाशी. आत्ता इथे आपण भक्ती हा शब्द वापरतोय पण इथे भक्तीशी निगडीत भाषा बोलतो. त्यांनी भक्ती हा शब्द का नाही वापरला तिथे, भक्तिपूर्वक म्हटलं. ज्ञानानंतर लगेच भक्तिपूर्वक, म्हणजे ज्ञानमूलक भक्तिपूर्वक कर्मयोग. कारण का कर्मयोग, कर्म करायचंच आहे, पण या दोनाच्या अधिष्ठानावर कर्म केलं की त्या कर्माला कुठेच कमतरता नाही. आणि कर्म हा शब्द काय व्यापक आहे. मग ते सामाजिक असेल, मग ते आर्थिक असेल, मग ते राजकीय असेल, मग ते कौटुंबिक असेल, मग ते साहित्यिक असेल, काही असेल, पण त्या प्रत्येक कर्माच्या मागे एक पाया आहे. आणि तो पाया गीता रहस्याच्या रूपाने लोकमान्यांनी दिला. इथे वल्लभाचार्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाच्या रूपाने लोकांच्या पुढे मांडले. त्यांनी सांगितलं ज्याला ज्ञान झालं आहे त्याला बाकी काय करायचं आहे. म्हणजे इतकं काय करायचं आहे वल्लभाचार्यांच्या दृष्टीने की जो भक्त आहे त्या भक्तांनी प्रेम कृष्णावरच करावं. पण कुठल्या कृष्णावर करावं, गोकुळातल्या. गोकुळातला कृष्ण जितका निष्पाप आहे. वल्लभाचार्य म्हणतात कृष्णाने गोकुळ सोडलं आणि कृष्ण बिघडला, आम्हाला तो बिघडलेला कृष्णच नको. त्यांना नकोच आहे त्यांच्या भक्ती करणं. म्हणजे ही आवड आहे ज्याची त्याची. मी तो काही कृष्णाने गीता सांगितली तो काही बिघडला म्हणत का, आणि त्या गीतेवर तर भाष्य लिहून सांगता येते.
पण सांगण्याचा हेतू असा की आम्हाला बाकीच्या गोष्टी आता काय करायच्या. एकदा जर ईश्वराचं ज्ञान झालेलं आहे आणि तो यथार्थ रूपाने आपल्याला आकळला आहे, कळला आहे, तर बस आता फक्त भक्ती करायची आहे. आणि म्हणून त्या भक्तीला त्यांनी पुष्टी भक्ती असं म्हणतात. ही आम्हाला पुष्ट करणारी आहे, ही आम्हाला बलवान करणारी आहे, आम्हाला सामर्थ्य संपन्न करणारी. त्या म्हणून त्यांच्या भक्तीमध्ये भगवंत कसा आहे, निरागस आहे, निष्पाप आहे, बाल आहे. तो भक्त गोकुळातला भगवंत त्यांना पसंत आहे की तो गोकुळात असेपर्यंत त्याच्या बालक्रीडा करतो. आम्हाला तेवढाच पुरे, कारण आमच्या कल्पनांना आणखीन कोणता आयाम नकोच आहे, आणखी कोणता विकार नकोच आहे, आणखीन कृष्णाने केलेल्या अनेक गोष्टींचं ओझं आम्हाला नकोच. आणि म्हणून इथे ही जी संकल्पना आहे ज्ञानी भक्त, ती फक्त आपण इथे समजावी म्हणून माऊलींनी इतक्या प्रकाराने आपल्याला समजावं. म्हणून ते म्हणतात देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय. आणि देह वेगळ्या पातळीवर कार्य करतो म्हणून तो काय वेगळा होतो का म्हणाले. त्याच्या अंतःकरणापासून तो दूर जात नाही. हा गा जीवा पहिली कडीयेचे खुणे, जो पावनी वावरोही जाणे. म्हणून जीवा पहिली कडली खुणे, जीवाच्या पलीकडची खूण असं ते आत्मदर्शन ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, तो पावनी वावरोही जाणे. तो ते दर्शन पाहून म्हणजे प्राप्त करून या जगात कसं वावरायचं हे उत्तम प्रकारे जाणतो. त्याला जाणण्यामध्ये तुम्ही शंका घेऊ नका. तो योग्य प्रकारे या जगामध्ये वावरतो आहे. आणि मग तो आपल्या देहाच्या ठिकाणी काही वेगळं वेगळं कार्य करत राहिला तर तो काय आत्मज्ञानापासून वंचित होईल असं वाटतं का तुम्हाला. असं समजू नका. असं म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला एक असं आश्वासन देते की तुम्ही जगामध्ये लोकांना पाहताना हा पण एक त्याच्या मागे दृष्टिकोन ठेवा की अहो तो आत्मज्ञानी पुरुष आहे का तो दांभिक आहे. कोण तो विषय वेगळा. इथे दांभिक वगैरे या विषयाला इथे थारा नाही. हे तत्वज्ञानाच्या पातळीवर सगळं सुकृतींच्या पुढं चाललंय. त्यामुळे आता मागे शिरायचं नाही पुन्हा. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वामेव मे मतम, ज्ञानी त्वात्मैव मे मतम, आस्थितः सही युक्तात्मा मामे वानुत्तमाम गती. आता इथे उदारा सर्व एवैते, अहो म्हणाले सगळेच हे भक्त आहेत ना, अगदी आर्तपासून ते सगळे श्रेष्ठच आहेत. असं काय मला वाटत नाही. मी ज्ञानाचं आत्ता वर्णन केलं, तो मला प्रिय आहे असं म्हटलं म्हणजे काय बाकीचे मला प्रिय नाहीत असं नाही आहे. म्हणून ही आपुलालिया हिताचेनी लोभे, इथे तशीच सुरुवात केली. माझे आवडे तोही भक्त झोंबे, तोही मला चांगला जवळून आवडतो. एवैते म्हणजे उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम, पण त्याच्यामध्ये ज्ञानी कसा आहे तो जणू माझा आत्माच आहे. हे सगळे माझ्या आवडीचे. आता जीवाची आवड केव्हा सांगितली जाते, जेव्हा आपल्यापेक्षा वेगळी आहे तेव्हा. भगवंत म्हणतात तसं आणि मग ज्ञानदेव म्हणतात तसं की माझी हे जीवीची आवडी पंढरपुरा येईन उडी. असं का म्हटलं, आत्मभावात का नाही म्हटलं, वर उत्तर दिलंय. मग ज्ञानेश्वर महाराजांना ही सगुण भक्तीच पसंत होती का, ही चर्चा नाही. त्याचं उत्तर कुठे दिलं त्यांनी, तो ज्ञानी रूपामध्ये भगवंताशी एकरूप आहे आणि भक्तीच्या रूपाने तो वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करतोय, वेगवेगळ्या साधन मार्गांचा अवलंब करतोय. आणि त्यामुळे माझी हे जीवीची आवडी, सगळं काही मला आवडतं, भगवंताची सगळी साधनं आवडतात. पण अगदी माझ्या जीवाभावाचं काय, जसं माणूस म्हणतो मला सगळी पक्वान्न आवडतं, गोड आवडतंच हो मला. अगदी पाण्यात साखर घातली, सुधारस म्हटलं तरी सुद्धा मला आवडतं, मला काहीही गोड चालतं. पण तुमचं विशेष आवडीचं पक्वान्न गोड, की मग तो म्हणतो मला विशेष बासुंदी आवडते, हो मला विशेष श्रीखंड आवडते. तसं माऊली म्हणते की मला सगळे साधन मार्ग आवडतात. हो माझी हे जीवीची आवडी, तर विशेषत्वाने काय आवडतं, पंढरपुरात येईल. दुसरं काय आवडतं, गोविंदाचे गुणी वेधले. तिसरं काय, पांडुरंगी मन रंगले. म्हणजे माझं आराध्य दैवत काय, भगवान श्रीकृष्ण आहे, पांडुरंग आहे, तिथे माझं मन रंगलं.
तिथे रंगलंय म्हणून मी कुठं थांबलोय? नाही थांबलो. मग मी कशाची अपेक्षा करतो? गोविंदाचे गुणी वेधले, त्याच्या गुणामध्ये माझं मन अडकलेलं आहे. मग त्याच्या गुणांमध्ये अडकलंय असा शब्द का वापरला? त्याचं कारण आहे नामसंकीर्तनही करता येतं, चरित्र संकीर्तनही, गुणसंकीर्तनही करता येतं, नामस्मरणही करतं. सगळं आलं ना. गोविंदाचे गुणी वेधले म्हटलं की त्याच्यामध्ये सगळे साधन मार्ग, त्याच्यामध्ये प्रवचन आलं, गुणी वेधले, त्याच्या गुणांचा वेध घेणं प्रवचनात शक्य आहे. गोविंदाच्या गुणांचा वेध घेणं कीर्तनात शक्य आहे. गोविंदाच्या गुणांचा वेध घेणं हे रोजच्या नामस्मरणात शक्य आहे, जपामध्ये शक्य आहे. कुठे कसा अभंग रचला जातो, जे त्यांना काहीच रचावं लागत नाही, पण तो कसा अर्थवाही असतो हे आपल्याला डोकेफोड करावी लागते. आपल्याला तिथे कळतं की कसे शब्द योजले जातात, काय ते सामर्थ्य असेल, काय ती ऋतंभरा प्रज्ञा असेल, काय ईश्वराचा कृपाशीर्वाद असेल त्या प्रतिभेवरती आपण सांगू शकत नाही. कारण आपल्याला टळ लावता लावता दिवस रात्र जातात लोकांच्या. लोकांना कुठे लोणावळ्याला जाऊन राहा, कुणाला कुठे आणखीन जाऊन राहा, तिथे बसून दिवाळी अंकाचे लिही, कविता कर, यांना काय करावं लागतं? जाता जाता रामेश्वर शास्त्री बोलवतात तुकाराम महाराजांना, म्हणतात ते तुम्ही असले अभंग करता, तुम्ही घरी बसून काहीतरी करत असला पाहिजे. तुम्हाला सहज स्फूर्ती आहे ना, कायम या पामरे बोलावी उत्तरे. आता तो बोलविता धनी जर तुमचा वेगळा आहे तर माझ्या घरी करा कीर्तन, आणि कीर्तनातला एकही अभंग पूर्वीचा घेऊ नका. नवीन अभंगामध्ये कोण पूर्वीचा अभंग घेतो? रोज कीर्तनाला उभं राहतो तर रोज नवीनच अभंग आहे. आणि म्हणून तुकारामांचे 12 टाळकरी आहेत. तिथे 12 लोक त्यांच्याबरोबर कायम बसलेले असायचे. तुकारामांना अभंग स्फुरला की लिहून घ्यायचं, प्रत्येकजण यायचा, म्हणजे ते जवळजवळ निर्दोष झाले. आणि ह्याचं चुकलं त्याचं चुकलं तर कुणाचं तर बरोबर असतंच. आणि त्यामुळे सांगायचं म्हणजे गोविंदाचे गुणी वेधले की त्याच्या गुणाचा वेध घेताना आपण काव्याबद्दल बोललो, ते कसं बाहेर पडतं की गुण सुद्धा गुणी वेधले का म्हटलं? गोविंदाचे नामी वेधले का नाही म्हटलं? गोविंदाचे स्मरणी वेधले का नाही म्हटलं? मग फक्त एकच स्मरण का? नामी वेधले म्हणजे एकच नाम का? नाही, गुणी वेधले म्हणजे प्रत्येक गोष्टीला ना सर्व बाजूनी मोकळी आहे. एक शब्द वापरला की त्यांचे सगळे आयाम मोकळे. आम्ही त्याच्याशी बघत बसावं, आम्ही त्याचा विचार करावा, आम्ही त्याच्यावर चिंतन करावं. पांडुरंगी मन रंगले, तर आपण आता इथे जे सांगतोय, इथे बघतोय त्याप्रमाणे की तिजेनी तेणी इच्छी जे अर्थसिद्धी. नाही, आपण खाली आलोय. इथे ज्ञानी त्वात्मैव मे मतम, तो माझा आत्माच आहे, माझ्यापेक्षा काही वेगळा नाही. आस्थिता हा सही युक्तात्मा, इथे स्थिर झालेला असा आस्थिता हा सही युक्तात्मा, जो माझ्याशी युक्त झालेला आहे असा. मामेव अनुत्तमम गती, म्हणाले हे जे अनुत्तम गती, जी उत्तम अशी प्राप्त करण्याला योग्य अशी गती आहे, मार्ग आहे, सिद्धी आहे, जे गंतव्य आहे, असं जे आहे, प्राप्तव्य आहे, हे जे आहे, अशा त्या गंतव्याला म्हणजे मलाच तो प्राप्त झालेला असतो. कुठे स्थिर झालेला? आस्थिता हा सही युक्तात्मा, युक्त झालेला तो आत्मा. कोणाशी युक्त झालेला आहे? माझ्याशी. अर्थातच भगवंत म्हणतो ईश्वराशी एकरूप होऊन राहिलेला जो आहे तो त्या उत्तम गतीला प्राप्त झालेलाच आहे. जे प्राप्तव्य आहे ते त्यांनी प्राप्त केलेलं आहे. दोन्ही शब्द आहेत. गंतव्य, जिथे जाऊन पोचायचं आहे, म्हणजे ही गती जिथे पोचणार आहे. जीवन हे गतिमान आहे, ही गती थांबणार आहे कुठे? आस्थित कुठे होणार आहे? ते गंतव्य ठरलेलं, त्या स्थानावर गेली की. आता एकच ओवी घेताना आपण थांबू. म्हणून आपुला लिया हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त जोंबे. म्हणून आपल्या आपल्या हिताकरता किंवा आपल्या आपल्या आवडीकरता, आपल्या हिताच्या इच्छेने जे लोक माझ्याकडे येतात, हे तिन्ही आर्तार्थी, जिज्ञासू आणि हे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी, हे तिघे मला ते आवडतात. कारण ते भक्त जे आहेत ते मला झोंबे घेतात, म्हणजे माझ्याकडे अगदी मोठे लुब्ध होऊन पडतात
आणि म्हणून माझ्या ठिकाणी असे लुब्ध झालेले. आता मागण्याकरता शेवटचं काही राहत नाही. आता बस तूच आहेस असे येतात. मी पण त्यांच्याकरता तसाच वागतो. हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी आहे. पण हा ज्ञानी मला झोंबेच घेत नाही. हा ज्ञानी माझ्याकडे येतच नाही. हा ज्ञानी मला काही मागतच नाही. पण तरी सुद्धा मी मात्र त्याच्यावर प्रेम. तो नाही करत, तो माझ्याकडे येत नाही. म्हणजे मोहम्मद पहाडाकडे जातच नाही, पहाड मोहम्मदाकडे येत. अरे मीच जातो त्याच्याकडे. अरे परी मीची करी वालभे. वालभ म्हणजे प्रेम. ऐसा ज्ञानी आहे असा माझं स्वतःचं ज्याच्यावर प्रेम आहे असा हा ज्ञानी भक्त हा एकटा एक आहे असं समजा. पुढच्या वेळी आपण केलं.